नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बँक ऑफ बडोदाबद्दल. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा गेट्स बोर्ड अप्रूव्हल टू रेज अप टू ₹8,500 करोड इक्विटी. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदाच्या बोर्डने त्याला मंजुरी दिली आहे. कशासाठी? 8,500 कोटी रुपयांपर्यंतचा फंड रेज करण्यासाठी. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17% इन्क्रीज होऊन 5,732 कोटी रुपये आला आहे आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3% डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेडने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 5.8% इन्क्रीज होऊन 453.4 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेडचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 13.7% इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड बॅक्स ₹120.13 करोड MOU विथ NUPPL फॉर रेल्वे सायडिंग मेंटेनन्स. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडने रेल्वे सायडिंग मेंटेनन्ससाठी NUPPL म्हणजे न्यूवेल्ली उत्तर प्रदेश पॉवर लिमिटेडसोबत 120.13 कोटी रुपयांचा MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 16% डिक्रीज होऊन 62.8 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, मागल्या वर्षी Q3मध्ये टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 74.8 कोटी रुपये आणि मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5.5% डिक्रीज होऊन 902.2 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 954.7 कोटी रुपये. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7% इन्क्रीज होऊन 148.75 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 138.97 कोटी रुपये आणि SJVN लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन 760.76 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा टोटल इन्कम होता 607.72 कोटी रुपये आणि मित्रांनो, SJVN लिमिटेडने ₹1.15चा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 21 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सॅफ्रन अँड HAL साइन कॉन्ट्रॅक्ट टू प्रोड्यूस फोर्ज पार्ट्स फॉर लीप इंजिन्स. तर मित्रांनो, सॅफ्रन आणि HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने कॉन्ट्रॅक्ट साइन केला आहे. कशासाठी? लीप इंजिनसाठी फोर्ज पार्ट्स प्रोड्यूस करण्यासाठी. चला आता बोलूया हुंदई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंदई मोटर इंडिया
लिमिटेड MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये इन्क्लूड होत आहे. आणि मित्रांनो, याचमुळे हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला $257 मिलियन इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समधून अडानी एनर्जी लिमिटेड रिमूव्ह होत आहे, जी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडसाठी एक बॅड न्यूज आहे. आणि मित्रांनो, उद्या 6 वाजताचा व्हिडिओ याचवरच येत आहे डिटेलमध्ये की MSCI इंडेक्समध्ये कोणते स्टॉक ॲड होत आहे आणि कोणते बाहेर होत आहे, त्याचसोबत कोणत्या स्टॉक्सचे वेटेज या इंडेक्समध्ये वाढवले आहे आणि कोणत्या स्टॉक्सचे वेटेज या इंडेक्समधून कमी केले आहे. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी होता. तर चला तोपर्यंत टाटा बाय बाय.